नमस्कार, न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रहो, आज लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची 101वी पुण्यतिथी. या पुण्यतिथीच्या निमित्ताने आज आपण त्यांचं बहुआयामी आणि बहुपेडी व्यक्तिमत्व जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, असं बाणेदारपणे म्हणणारे लोकमान्य आज आपल्याला ठाऊक आहेत. मात्र त्यांचे असे अनेक पैलू आहेत जे आपल्याला अजूनही माहिती नाहीत. ते सांगण्याचा प्रयत्न आज आपण आजच्या या कार्यक्रमातून करायचा आहे आणि त्यासाठी आम्ही खास आमंत्रित केलेलं आहे ते इतिहासाचे अभ्यासक पार्थ बावस्कर यांना. नमस्कार पार्थजी. सगळ्यात पहिला प्रश्न मला असा विचारावासा वाटतो की लोकमान्य हे संपूर्ण देशात एक आदरणीय व्यक्तिमत्व आहे आणि अशा व्यक्तिमत्वाबद्दल बोलताना त्यांचा राजकीय प्रवास जो आहे याकडे प्रत्येकाचा निश्चितपणे एक कुतूहलाने प्रत्येकजण पाहतो की त्यांचा राजकीय प्रवास जो आहे तो कसा असेल. काय सांगाल त्याविषयी? अगदीच खूप महत्त्वाचा तुम्ही प्रश्न विचारताय, कारण राजकीय प्रवासाकडे बघण्याचा मुद्दा यासाठी येतो की लोकमान्य टिळक हे आपल्या भारतातले पहिले राजकीय नेते आहेत. म्हणजे भारतीय स्तरावरती नेतृत्व करण्याची संधी त्यांना मिळाली आणि आपल्या संघर्षातनं त्यांनी ती मिळवली, मी असं म्हणेन. लोकमान्यांचं भारतीय राजकारणातलं स्थान इतकं मोठं आहे की त्याचा आपण विचार केला तर एक मला कवितेच्या ओळी आठवत आहेत. म्हणजे टिळक जेव्हा मंडालेला गेले होते आणि मंडालेतनं ते सुटून आले. मंडालेतनं सुटून आल्यानंतर एखाद्याची लोकप्रियता काय पातळीची असते बघा. मंडालेतनं टिळक सुटून आल्यानंतर एक तमिळ कवी आहेत, त्यांचं नाव मला वाटतं सुब्रमण्यम भारती. त्यांनी इन द आर्म्स अगेन नावाची एक कविता लिहिलेली आणि त्या कवितेमध्ये त्यांनी इतकी सुंदर कल्पना केली आहे. एखादं तान्हुलं मूल आपल्या आईपासून दुरावतं आणि ते पुन्हा आपल्या आईच्या कुशीत येतं आणि त्या आईच्या कुशीत आल्यानंतर त्या आईला आणि मुलाला जसा आनंद होतो तसा आनंद लोकमान्य मंडालेहून सुटून आल्यानंतर सगळ्या भारतीयांना आणि या भारत मातेला झालाय, अशी कल्पना त्यांनी केलेली आहे. शिवाय मला आणखी एक संदर्भ सांगावासा वाटतो. दुखलानी म्हणून एक सिंधी भाषेतले कवी आहेत बरं का. म्हणजे सिंधी भाषेच्या संपूर्ण जडणघडणीमध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे. त्यांनी सुद्धा लोकमान्यांवरती एक काव्य रचलं आहे आणि त्यांनी कल्पना अशी केलेली आहे की लोकमान्य हे भारत मातेच्या मस्तकावरचा मुकुट आहेत आणि त्यांच्या निधनानंतर ती कविता त्यांनी थोडीशी बदलली आणि त्या कवितेत ते असं म्हणतात की आता मस्तकावरचा मुकुट नाहीसा झाला, मुकुटाविना जे मस्तक आहे त्याला काय अर्थ आहे. इतकी लोकप्रियता, इतक्या पातळीची, इतक्या उच्च पातळीची लोकप्रियता लोकमान्यांना लाभली आणि अनेकांचा म्हणजे समज असा असतो की ते फक्त भारतीय नेते होते का, तर ते भारतीय नेते होतेच, पण त्या काळामध्ये आपण जर नीट इतिहासात डोकावून बघितलं तर आपल्या लक्षात येतं या रत्नागिरीमध्ये जन्मलेल्या, महाराष्ट्रामध्ये वाढलेल्या, पुण्यात वाढलेल्या नेत्याला आशिया खंडाचं नेतृत्व करण्याची सुद्धा संधी होती. इतकं मोठं नेतृत्व. तर या सगळ्या नेतृत्वाचे वेगवेगळे पदर आहेत. ते पदर आपण जसजसे आता गप्पांमधून उलगडत जाऊ तसतशी त्यांची राजकारणाची शैली, राजकारणाची सुरुवात आपल्या लक्षात येईल. म्हणजे काय सांगायचं, लोकमान्यांची लोकप्रियता किती उच्च पातळीला गेली होती त्याचं एक उदाहरण सांगतो आणखी. योगी अरविंदांचं नाव आपल्याला माहिती असेल. बंगालमधले सगळ्यात मोठे नेते. त्यांच्यानंतर बंगालमधले नेते म्हणजे सुभाषचंद्र बोस. या दोन्ही बंगाली नेत्यांनी टिळकांबद्दल काय लिहिलं आहे. अरविंदांनी टिळकांच्या आठवणींच्या आणि त्यांची जी काय भाषणं होती त्या भाषणांच्या आणि लेखसंग्रहाच्या त्याला एक प्रस्तावना लिहिलेली आणि ती प्रस्तावनाच्या सुरुवातीला ते असं म्हणतात की खरं तर माझ्यासारख्या माणसाने टिळकांच्या पुस्तकाला किंवा टिळकांचा जो लेखसंग्रह आहे त्याला प्रस्तावना लिहिण्याची गरजच नाही, कारण लोकमान्य टिळक ही ईश्वरानं भारताला दिलेली देणगी आहे, असा उल्लेख अरविंदांनी केलेला आहे. आणि आणखी बंगाली नेत्याचं नाव म्हणजे मी तुम्हाला सांगतो सुभाषचंद्र बाबूंचं. सुभाषबाबू जेव्हा मंडालेला होते, म्हणजे टिळक 6 वर्ष कारावासात होते आणि त्यानंतर पुढे बऱ्याच वर्षांनी सुभाषबाबू सुद्धा मंडालेला गेले. मंडालेला गेल्यानंतर तिथे प्रचंड उष्मा होता, उकाडा होता आणि सुभाषबाबूंना तो उकाडा सहन होईना. तिथले जे काय सगळे पहारेकरी होते त्यांच्याकडनं सुभाषबाबूंनी माहिती मिळवली आणि माहिती मिळवताना त्यांच्या असं लक्षात आलं की इथे एका लाकडी खोलीमध्ये 2 मजली खोली होती टिळकांची, तिथे लोकमान्यांना ठेवलेलं आहे. आणि सुभाषबाबू गेले, ते तिथे बघितली त्यांनी ती सगळी खोली आणि इतकं प्रचंड तिथे उष्मा होता, इतकी प्रचंड गरमी होती, ते सगळ्या हवामान सुभाषबाबूंना मानवलं नाही. त्यांनी मनोमन असं लिहून ठेवलं आहे. त्यांनी जे लोकमान्यांच्या आठवणी लिहिल्यात त्यांनी असं म्हटलं की
माझी मंडालेतली वर्ष सुखकर गेली, मंडालेमध्ये मी सर्वाईव्ह करू शकलो, मी राहू शकलो, याचं फार महत्वाचं कारण मला लोकमान्य टिळकांची प्रेरणा होती की वयाची 50 पूर्ण केलेला, 50च्या पल्याड झुकलेला हा माणूस बरं का, शिवाय त्यांना मधुमेहाचा प्रचंड त्रास, असा माणूस इथे गीता रहस्य लिहितो. बरं ते कसं लिहितो, त्यांच्याकडे लिहायला पेन नाही, गीता रहस्य हे संपूर्णपणे पेन्सिलीनं लिहिलेलं आहे. लोकमान्य टिळक इथे इतका त्रास सहन करतात, तर आपल्यासारखा माणूस का नाही सहन करू शकत. ती प्रेरणा मला मिळाली आणि त्या प्रेरणेतनं इथले माझे सगळे दिवस सुखकर झाले. अशा सगळ्या लोकमान्यांच्या आठवणी, ह्या सगळ्या नेत्यांमध्ये लोकमान्य लोकप्रिय झाले, म्हणून जागतिक पातळीवर, म्हणून देश पातळीवर त्यांचं नाव झालं. आणि तुम्ही जो प्रश्न विचारलात की राजकीय कारकिर्दीची सुरुवात कशी झाली, त्याकडे हलकेच येतो. खरं तर मी म्हणालो तुम्हाला की रत्नागिरीत त्यांचा जन्म, पुण्यात ते वाढलेले, आणि हल्लीच्या नेत्यांकडे जशी राजकीय पार्श्वभूमी असते तशी राजकीय पार्श्वभूमी टिळकांकडे नाही. मला गंमत म्हणून आठवते, काल परवा सोशल मीडियावर ते पुलंचं वाक्य फिरत होतं की 7व्या हेनरीनं काय केलं, तो पुलं म्हणतात की 7व्या हेनरीने काय नाही, तो 8व्या हेनरीला जन्म दिला. आजची आपली सगळी राजकीय परंपरा बघितली तर त्या राजकीय परंपरेचा उगम आपण टिळकांपासून येतो असं जर समजलं तर काय आदर्श आपल्या पुढे हवेत. त्यांचे वडील शिक्षक, आजोबा संस्कृत प्रेमी, अशा एका सामान्य घरातनं आलेले टिळक जागतिक पातळीवर मोठे होतात. म्हणजे हा प्रवास संघर्षाचा आहे, लक्षात घ्या. हा काही कुणाच्या वारसा हक्काने मिळालेला प्रवास नाहीये लोकमान्यांचा. आणि मग ती प्रचंड तळमळ, देशासाठी काहीतरी करायचं. विष्णूशास्त्री चिपळूणकरांसोबतचा त्यांचा एक प्रसंग आहे, तो प्रसंग मी सांगतो आणि मग आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात तुमच्या. तत्पूर्वी आपण बाकी घटनाक्रम वगैरे बघितले तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्यांनी चिपळूणकरांसोबत म्हणजे आधी न्यू इंग्लिश स्कूल सुरू केलं, त्यानंतर मग त्याच सगळ्या मित्रमंडळींना एकत्र घेतलं आणि त्या मित्रमंडळींसोबत त्यांनी केसरी आणि मराठ्याची सुरुवात केली. त्यात सुद्धा केसरी हा आधी आगरकरांच्या ताब्यात होता. केसरीचे पहिले संपादक आगरकर आणि टिळकांकडे मराठा होता. टिळक फारसं लिहित नसत. केसरीमध्ये सुरुवातीचा संपूर्ण केसरी हा आगरकरांच्या शैलीत घडलेला, म्हणजे नंतर आगरकर गेल्यानंतर आगरकरांबद्दल टिळकांनी जे काही लिहिलं आहे त्यामध्ये त्यांनी अगदी जाणीवपूर्वक उल्लेख केला आणि कौतुकास्पद उल्लेख केला आहे की केसरीवरचे सुरुवातीचे जे संस्कार आहेत ते आगरकरांच्या शैलीचे आहेत. नंतर मी तो ताब्यात घेतला. तर ह्या घटनाक्रम आणि मग केसरी मराठ्यातनं लोकमताची बाजू मांडून धरता धरता कोल्हापूरच्या राजाचा प्रसंग आला आणि त्यानिमित्ताने पहिल्यांदा राजकीय प्रश्नावरती त्यांनी भाष्य केलं आणि दरम्यान त्यांना सजा सुद्धा भोगावी लागली. म्हणजे नंतर जो काय मोठा त्यांना संघर्ष करावा लागणार होता त्याचा हा थोडासा ट्रेलर होता. हा झाला घटनाक्रम. पण ती तळमळ कशी होती, मी प्रसंग सांगतो, मग आपण पुढे जाऊ. विष्णूशास्त्री चिपळूणकरांकडे हे दोघं जण एकदा गेले, टिळक आणि आगरकर, आणि सुरुवातीचे दिवस होते केसरी मराठ्याचे. आणि ते म्हणाले विष्णूशास्त्र्यांना की काय जसं लिहून व्हायला पाहिजे तसं लिहून होत नाही आहे, आम्हाला जे पाहिजे ते येत नाही आहे, काय करावं आम्ही आता, तुम्ही सांगा. विष्णूशास्त्रींनी त्यांच्याकडे बघितलं आणि त्यांना प्रश्न केला. विष्णूशास्त्री दोघांना मिळून म्हणाले की तुमचं अंतःकरण देशासाठी तळमळत आहे ना. या दोघांनी एकमेकांकडे बघितलं. असा का प्रश्न विचारतात हे, यांना शंका यावी आपल्यावर. विष्णूशास्त्री पुन्हा म्हणाले तुमचं अंतःकरण देशासाठी तळमळत आहे ना. आम्ही म्हणालो हो. टिळक म्हणाले हो. मग तुमच्या अंतःकरणाच्या तळमळीला शब्दरूप मिळालाच पाहिजे. त्याचं कारण असं, तळमळीतून शब्द जन्माला येतात. काय वाक्य चिपळूणकरांचं, भाषा शिवाजी पण म्हणतो त्यांना. विष्णूशास्त्री म्हणतात तुम्हाला जर तळमळ आहे तर त्या तळमळीला शब्दरूप मिळायला पाहिजे, कारण तळमळीतून शब्द जन्माला येतात, शब्दातून तळमळ जन्माला येत नसते. मग त्या तळमळीतनं जे शब्द आले टिळकांचे, त्याचे ते अग्रलेख आहेत सगळे की राज्य करणं म्हणजे सूड उगवणं नव्हे, आता किंवा उगवले पण सूर्य कुठे आहे, त्याचे असे सगळे जे आलेले आहेत ना ते त्या तळमळीतनं आलेलं आहे टिळकांचं. किंवा टोणग्यांचे आचळ, हे मराठी भाषेवरचे अलंकार आहेत. म्हणजे हे एक अग्रलेख टिळकांचे, त्यांनी वापरलेली केसरी मराठामधली भाषा, हे मराठीतले अलंकार आहेत. मी तर म्हणतो इतकी उत्तम भाषा, त्या तळमळीतनं आलेली ती भाषा. आणि खरं सांगायचं तर त्या तळमळीतनंच
टिळक आगरकरांचा हा राजकीय प्रवास सुरू झाला की आपल्याला आपल्या देशासाठी काहीतरी करायचं आहे, आपल्याला आपल्या देशाची परिस्थिती बदलायची आहे आणि म्हणून आपण हे काम सुरू करू. नाही तर त्यांनी नंतर त्यांच्या बऱ्याचशा मुलाखतींमध्ये म्हटलंय सुद्धा की मला काही गरज नव्हती या देशासाठी हे सगळं काही करायची, मी साधा शिक्षक झालो असतो, नाही तर मी प्रचंड, टिळक हा इतका विद्वान माणूस की त्यानं प्रचंड मोठं ग्रंथकर्तृत्व केलं असतं, लेखन केलं असतं आणि टिळक हे साहित्य अकादमीच्या पल्याडचे लेखक म्हणून भारतामध्ये नावाजले गेले असते. म्हणजे असे 10-12 साहित्य अकादमी टिळकांवरून वळून टाकावेत अशा पद्धतीचे ते लेखक झाले असते. पण नाही, ही जी देशबांधवांच्या उन्नतीची तळमळ आहे, स्वराज्याचा हा जो ध्यास आहे, त्यासाठी हे सगळे प्रयत्न आणि म्हणून राजकारणाची सुरुवात. तुम्ही जो आता तळमळीचा उल्लेख केलात, तर खरं तर आजकालच्या पत्रकारितेला खरोखरच या तळमळीची गरज आहे असं मला वाटतं. आता तुमच्या बोलण्यात आगरकर, टिळक यांचे सुरुवातीचे दिवस जे आहेत त्याविषयीचा उल्लेख आला. याबद्दल अनेक वेळा अशी चर्चा होत असते किंवा अनेक मालिकांमधनं किंवा लेखांमधनं असं दिसून येतं की या दोघांमध्ये वैचारिक मतभेद होते आणि ते मतभेद अशा पद्धतीचे होते, खूप टोकाचे सुद्धा मतभेद होते किंवा सुधारणावादी जे विचार आहेत ते टिळकांना पसंत नव्हते असं सुद्धा म्हटलं जातं. काय तथ्य आहे त्याच्यामध्ये? तुम्हाला खरं सांगू महेशजी, अगदी आगरकरांचा हवाला देऊन तुम्हाला सांगतो. म्हणजे त्यांच्यात मतभेद झाले आणि आगरकरांनी दुसरं वर्तमानपत्र सुरू केलं, सुधारक नावाचं. त्या सुधारकात आगरकर काय म्हणतात, महाराष्ट्राला वाद माहिती आहेत फक्त, पण या सच्च्या मित्राला टिळकांबद्दल किती खात्री होती बघा. आगरकरांनी सुधारकात एके ठिकाणी असं म्हटलंय की बळवंतराव हेच खरे सुधारक आहेत, पण राजकारण करायचंय म्हणून ते पगडी फिरवून सनातन्यांच्या गोटात जाऊन बसले. बळवंतरावां इतका पक्का सुधारक माझ्या बघण्यात नाही. मग याचे पुरावे मी तुम्हाला पुढे देतो. आगरकरांची वाक्य कशी खरी ठरतात बघा, कारण ते मित्र एकमेकांना ओळखत होते ना. जवळपास नाही म्हटलं तरी 12-13 वर्ष आगरकर आणि टिळकांची एकत्र गेलेली आहे. त्याच्यामुळे ते जे बॉन्डिंग होतं त्यांचं, मैत्रीचं बॉन्डिंग, ते बॉन्डिंग एकमेकांना ओळखणारं असलंच पाहिजे. आणि टिळक कसे सुधारक होते, त्यांचा वाद तर आहेच, पण तो वाद कसा आहे आपण हलकेच त्या मुद्द्याकडे येऊया. पण टिळक कसे सुधारक होते? टिळकांच्या मुलींची लग्न त्यांनी तत्कालीन सर्वसामान्य जो नियम होता लग्न लावायचा, आणि साधारणपणे त्या समाजामध्ये ज्या वयात मुलींची लग्न केली जात त्याच्यापेक्षा बरीच नंतर लावलेली आहेत. पुन्हा टिळकांचे जे जावई आहेत ते जावई नाशिकचे केतकर म्हणजे सुधारकांच्या घराण्यातले. म्हणजे टिळकांच्या मुलींनीच एक प्रसंग सांगितलेला आहे की आम्ही सगळे वाड्यामध्ये वर्तमानपत्र वाचत बसलेलो असो आणि काय आमच्याकडे आगरकर काकांचा सुधारक सुद्धा यायचा आणि आम्ही वाचायचो सुधारक. म्हणजे मुलींनी वर्तमानपत्र वगैरे वाचली नाही पाहिजेत अशा मताचे अजिबात नव्हते बरं का टिळक. जिथे कठोर असायला पाहिजे तिथे ते कठोर होते. म्हणजे याच मुलींनी अशी मागणी केली होती की आमच्या सगळ्या मैत्रिणी म्हणे की त्या सगळ्या विलायती कपडे वापरतात, छान छान ड्रेस घालतात आणि आम्हाला का स्वदेशी कपडा. टिळकांनी तेव्हा त्या मुलींना पटवून दिलं होतं की नाही, स्वदेशी कपडाच वापरला पाहिजे, तो देशासाठी कसा महत्वाचा आहे. पण सुधारणेची जेव्हा गोष्ट आली तेव्हा एक दिवस विचारलं हो टिळकांच्या मुलींनी की काय हो दादा, दादा म्हणायचं टिळकांना घरात, काय हो दादा, हे सुधारकामध्ये आगरकर काकांनी जे लिहिलेले विचार आहेत ते सगळे आम्हाला खरे वाटतात, पटतात, आणि मग तरी सुद्धा तुम्ही केसरीमधून त्यांच्या विरुद्ध का बरं टीका करता. टिळक हसले आणि आपल्या मुलीला म्हणाले की खरंच आहे बेटा, इतके मोठे विद्वान माणसं खोटं कसं लिहितील. मग ती म्हणाली ते खोटं लिहित नाही तर मग तुम्ही तरी टीका करता तुम्ही. टिळकांनी दिलेलं उत्तर आहे, बाळा मला लोकांमध्ये राहून सुधारणा करायची आहे, मला जंगलात जाऊन सुधारणा होऊ शकत नाही. लोकांमध्ये मी जितका राहील तितकी ती सुधारणा लवकरात लवकर घडवून येईल. कशी घडवली टिळकांनी, आपल्याला उदाहरण देतो. धोंडो केशव कर्व्यांचं नाव आपल्याला माहिती आहे, त्यांनी स्त्रियांच्या पुनरुत्थानासाठी किती महत्त्वाचं काम केलं. धोंडो केशव कर्वेंनी जेव्हा पुनर्विवाह केला तेव्हा त्यांच्या पुनर्विवाहाचं कौतुक लोकमान्यांनी केसरीत केलेलं आहे, हे आपल्याला माहिती नसेल. आणि धोंडो केशव कर्वेंनी त्यांच्या आत्मवृत्तात लिहून ठेवले त्या काळामध्ये टिळक माझ्या पाठीशी उभे राहिले म्हणून मी पुढे हे सगळं काम करू शकतो. आनंदीबाई जोशींचं नाव चर्चेत असतं. आनंदीबाई जोशी आपल्या भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर. आनंदीबाई जोशी जेव्हा तिकडनं शिकून परत आल्या, डॉक्टरकीची पदवी घेऊन जेव्हा त्या आल्या, तेव्हा लोकमान्यांनी केसरीमध्ये अशी एक सिंगल कॉलम बातमी हो, आणि त्याच्यात त्यांनी असं लिहिलं की आनंदीबाई जोशींना डॉक्टर होण्यासाठी भारतीय समाजाने त्रास दिला. त्या त्रासाचा प्रतिकार म्हणून त्यांनी भारतीय समाजाला शिव्या नाही दिल्या, त्यांनी आरडाओरडा नाही केला, त्यांनी तो त्रास सहन केला, पण आपली चिकाटी सोडली नाही. आजच्या सुधारकांनी आनंदीबाई जोशींचा किंवा धोंडो केशव कर्व्यांचा आदर्श घ्यावा की समाज जरी त्यांना काहीही म्हणत असला तरी त्यांनी त्यांचा मुद्दा खरा केला.
अशा लोकांची आज आपल्याला गरज आहे जे आपल्या कृतीतून समाज सुधारणा दाखवतील. म्हणजे ही रानडे किंवा भांडारकरांसारखी मंडळी जे समाज सुधारणेचा उद्घोष करत होती प्रचंड, अशा मंडळींच्या आयुष्यामध्ये काय घटना घडल्यात बघितल्यात का आपण? म्हणजे स्वतः रावबहादूर रानड्यांना त्यांच्या वडिलांनी त्यांच्या पत्नीचं निधन झाल्यानंतर अवघ्या मला वाटतं 15 का 16 दिवसात पुन्हा बोहल्यावर उभं केलेलं आहे. त्यांना नाही म्हणता आलं नाही, कारण त्या काळातली समाजरचनाच तशी होती. ही समाजरचना बदलायची तर मग काय करायला लागणार आपल्याला? समाजरचना जर बदलायची तर त्या समाजाला सोबत घेऊन हळूहळू त्यांच्यामध्ये बदल करत करत आपल्याला ती न्यायची. बघा गंमत बघा, एखाद्या माणसाला जर सतत आपण टोचून बोलायला लागलो की तुझ्याकडे काहीच नाही, तुला काही कळतच नाही, तू मूर्ख आहेस, तू बावळट आहेस, त्या माणसाच्या मनामध्ये तो एक गंड निर्माण होतो की अरे आपल्याला काहीच येत नाही, आपण काही करू शकत नाही. शल्यानं तसा गंड कर्णाच्या मनामध्ये निर्माण केला होता युद्धभूमीवर. बघा आपण, आपल्या लक्षात असेल तर टिळकांचं म्हणणं तेच होतं की तुम्ही हिंदू धर्माला, हिंदू समाजाला बोल लावण्यात काही अर्थ नाही. तुम्ही त्यांना सांगा की तुमचा धर्म छान आहे, तुमच्या धर्मात चांगल्याच गोष्टी आहेत, पण थोड्याशा गोष्टी वाईट आहेत, त्या बाजूला काढल्या की आणखी चांगल्या गोष्टी होतील. आपण कचरा थोडासा बाजूला काढूयात आणि मग नंतर ते शुद्ध पाणी आहेच ना, तो झरा मूळचा खरा आहे. त्या झऱ्यातलं फक्त जे काय त्याच्यावरती तो तवंग वेगळा साचलाय तो आपल्याला बाजूला काढायचा आहे. तो काढला की झालं. आणि मग टिळक नंतर विठ्ठलरामजी शिंद्यांनी तर इतकी उत्तम आठवण लिहिलेली आहे त्यांची की ते म्हणाले की मी डिप्रेस्ड क्लासेस मिशनचं काम करत होतो या सगळ्या अंत्यजांसाठी. आणि ते काम करता करता एक दिवस मी टिळकांची परीक्षा घ्यावी म्हणून की काय मत आहे यांचं समाज सुधारणेबद्दल, बघूया की आपण जरा, असं म्हणून मी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना मी असं म्हणालो की टिळक, आजपासून मी डिप्रेस्ड क्लासेस मिशनचं काम थांबवतो आणि तुमच्या स्वराज्याच्या आंदोलनात सहभागी होतो. टिळकांनी काय उत्तर द्यावं विठ्ठलरामजींना? टिळक त्यांना असं म्हणाले की विठ्ठलरामजी, नाही, स्वराज्याचा जू खांद्यावर घेऊन आम्ही लढतोच आहोत, पण अंत्यजांच्या उद्धारासाठी जे काम करायला हवं त्याच्यासाठी तुमच्यासारखी माणसं हवी आहेत आम्हाला. त्याच्यामुळे डिप्रेस्ड क्लासेस मिशनचं काम तुम्ही अजिबात थांबवू नका, तुम्ही ते काम सुरू ठेवा. एखादा असता सुधारणा विरोधी आणि मग तर तो असं म्हटलं असता. आणि मग नंतर विठ्ठलरामजींनी टिळकांच्या आठवणी लिहिल्यात. त्यात काय म्हणतात ते असं लिहितात की अनेक जण लोकमान्यांना सनातनी, सुधारणा विरोधी असं म्हणतात, पण मी आठवणी ज्या लिहितोय त्या आठवणी लिहिण्यामागचं माझं प्रयोजनच हे आहे की लोकमान्यांना सुधारणा विरोधी जे म्हणतात तसं म्हणू नये आणि लोकमान्यांच्या सुधारणेबद्दलच्या भूमिका किती स्पष्ट, किती प्रखर होत्या हे लोकांना कळवं म्हणून मी या सगळ्या आठवणी लिहितोय, अशी त्यांची मतं. आता टिळक आगरकरांबद्दल तुम्ही म्हणालात, टिळक आगरकर हा महाराष्ट्रातला इतका मोठा विषय की त्यावर आपल्याकडे नाटकं सुद्धा झालेत. म्हणजे 2 वर्षांपूर्वी तर टिळक आगरकरांच्या मैत्री संबंधांवरती आत्ता म्हणजे बरं का 2018-19 साली एक गाणं झालं. टिळक आगरकर हा आता 125 वर्ष झाले तरी सुद्धा तो एक भावनिक नातं ते काही तुटायला तयार नाही महाराष्ट्राच्या मनातून. आणि मी आपल्याला सुरुवातीला जसं म्हणालो तसं ती भांडणं आपल्यासमोर आली हो, पण त्यांचं प्रेम आलं का समोर, ते यायला पाहिजे. आज मैत्री दिन आहे, सांगतो त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी आपण ऐकू. मी म्हणजे वादावरती बोललो की फक्त असा मतभेद होता की तुम्ही टीका न करता लोकांना सोबत घेऊन सुधारणा करा, ती आम्हाला हवीच आहे. त्याच्यासाठी लोकमान्यांनी काय केलंय, कृतिशील काम त्यांचं. म्हणजे 150 पानांच्या अबलोन्नती लेखमालेच्या पुस्तिका केसरीच्या अंकासोबत या माणसांनी मोफत वाटलेत त्या काळामध्ये. सुधारणेला अनुकूल असा कंटेंट त्या पुस्तकांमध्ये लिहून घेतला स्वतः. तो लिहून त्या पुस्तिका एखादा संपादक, म्हणजे तुम्ही पत्रकारितेच्या क्षेत्रातल्या असं होईल आजच्या काळात, तुम्हाला त्याची म्हणजे तुम्ही त्याबद्दल जास्ती सांगू शकाल. तर टिळक आगरकरांबद्दल आपण मैत्रीच्या थोडीशी चर्चा करूयात. आगरकर गेल्यानंतर त्यांच्या शेवटच्या काळामध्ये टिळक भावनिक झाले आणि अगदी आगरकर जायच्या आदल्या रात्री टिळक त्यांना भेटायला गेले. आणि त्यांना भेटायला गेल्यानंतर यशोदाबाई आगरकरांनी ती आठवण लिहून ठेवली आहे की टिळक भेटायला आले आणि आगरकरांच्या जवळ बसले आणि काही नाही, पाणी आलं त्यांच्या डोळ्यातून, रडायला लागले ते. असा प्रसंग एक सांगता येतो. आणि टिळकांची भेट झाली आगरकरांची शेवटी आणि ते कृतार्थ अंतःकरणाने गेले, असं खुद्द म्हणजे आगरकरांच्या पत्नीने लिहून ठेवलंय. आणि आपल्याला माहिती आहे की कृष्णाजी आबाजी गुरुजींनी टिळकांचं जे पहिलं चरित्र लिहिलंय त्या चरित्रात तर त्यांनी उल्लेखच केलाय की आगरकर गेल्यानंतर त्यांच्यावरचा जो मृत्यूलेख केसरीसाठी लिहायचा होता, तो लेख लिहिताना इतकं गहिवरून आलेलं होतं टिळकांना की सतत त्यांच्या डोळ्यातनं अश्रू वाहत होते. कृष्णाजी आबाजी गुरुजींनी याची देही याची डोळा टिळकांना रडताना बघितलं
आज आपण त्यांना सिंहहृदयी किंवा दगडासारखा कठोर माणूस म्हणतो, असा माणूस फार क्वचित रडलाय हो आयुष्यामध्ये. तो आगरकरांच्या मृत्यूनंतर अग्रलेख लिहिताना आगरकरांच्या मृत्यूनंतर सुद्धा त्यांच्या मुलांची लग्न टिळकांनी लावली आहेत, हे अनेकांना माहिती नसतं. नंतर ते जेव्हा पुण्यातनं त्यांचं कुटुंब दुसऱ्या गावी स्थायिक झालं, तेव्हा आगरकरांच्या कुटुंबाची देखभाल टिळक सातत्यानं करत. आगरकरांच्या स्मारकासाठी निधी गोळा करण्याचं काम सुरू झालं पुण्यात, त्याला सगळ्यात आधी देणगी टिळकांनी दिलेली आहे. टिळक हे आगरकरांच्या मुलांना नेहमी असं म्हणायचे, बाळांनो, तुमच्या वडिलांसारखा सच्चा मित्र माझ्या आयुष्यात मला नंतर कधी भेटला नाही. यावरून त्यांच्या मैत्रीची तुम्ही कल्पना करा. इतके एकमेकांना ओळखणारी माणसं, इतकं त्यांचं ते मैत्र, म्हणजे जणू काही एक झाड दोन पक्षी असं त्यांचं मैत्र होतं. खरोखरच म्हणजे हे जे तुम्ही ज्या किस्स्यांच्या स्वरूपामध्ये किंवा जी माहिती तुम्ही सांगितली त्यातून या दोघांमधलं जे केवळ वाद होते, हे जे काय चित्र उभं केलं जातं किंवा अशी कल्पना आहे लोकांना, तर तसं प्रत्यक्षात नाहीये हे आता कदाचित लोकांना समजलं असेल अशी आपण आशा करूया. म्हणजे गंमत बघा ना, काय असतं की टिळक सांगायचे त्या काळामध्ये की बाबांनो, आधी स्वराज्य महत्वाचं आहे. म्हणजे पारतंत्र्यातल्या पक्वांनापेक्षा स्वातंत्र्यातली मीठ भाकरी मला जास्त प्रिय आहे, असं त्यांचं वाक्य आहे. मग ते स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ह्या सगळ्या सुधारणा वगैरे आपल्याला आपोआप करता येतील, पण माझं स्वतःचं राज्य, स्वतःचं घर, म्हणजे बघा, छोटंसं जरी असलं, एखादं मी उदाहरण देतो साधा आजच्या काळातलं, एखादं कुटुंब असतं, ते फारसं आर्थिकदृष्ट्या संपन्न असायलाच हवं असं नाही. ते आर्थिकदृष्ट्या संपन्न नसेल सुद्धा, पण त्याचं स्वतःचं घर आहे, आपल्या माणसांबद्दल त्यांच्या एकमेकांमध्ये प्रेम आहे, त्या स्वतःचं असणं, ह्याच्यामध्ये जी भावना आहे ना, ते माझं हे स्वतःचं आहे, याच्या बळावर मी माझं मोठं साम्राज्य उभं करीन, ही भावना एकदा मनात असली की माणूस काहीही करू शकतो. पण डोक्यावर पारतंत्र्याची टांगती तलवार असेल तर मग ते होऊ शकणार नाही. टिळक तेच सांगायचं की आपल्याला या सुधारणा हव्यात, आपल्याला त्या घडवायच्यात, आपण त्या करणार आहोत, पण कधी आधी पायाखाली स्वतःची जमीन येऊ द्या, मग आपण ते करून दाखवू. असा टिळकांचा दृष्टिकोन आहे त्याबद्दलचा. मगाशी तुम्ही बोलताना उल्लेख केला तो म्हणजे हिंदू धर्माविषयी, गीता रहस्य त्यांनी लिहिलं मंडालेच्या तुरुंगामध्ये असताना, आणि हिंदू धर्माविषयीचा जो त्यांचा अभ्यास होता गाढा, काय सांगाल त्याविषयी? कर्मयोगी माणूस हो हा, म्हणजे काय सांगावं, हिंदू धर्म आणि कर्मयोग हाडीमासी भिनलेला माणूस. खरं तर लोकमान्यांनी गीता रहस्यामध्ये कर्मयोगाचा प्रचंड असा मोठा सिद्धांत मांडला, आणि आपल्याकडे बऱ्याचशी टीका पण झाली त्या काळात. हे माहिती नसतं की संन्यास मार्ग मानणाऱ्यांनी टिळकांच्या गीता रहस्यावर टीकासुद्धा केलेली आहे, त्याला टिळकांनी उत्तरंसुद्धा दिलेली आहेत बरं का. पण आपण साधा विचार करू की जर गीतेमध्ये संन्यासयोग सांगितला असता, तर आपली गीता कुरुक्षेत्रावरती श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितली. अर्जुन काय म्हणत होता की हे सगळे माझे आप्त स्वकीय आहेत आणि मला यांच्याशी लढायचं नाही, मी संन्यास घेतो. गीतेत जर संन्यास मार्ग श्रेष्ठ सांगितला असता तर श्रीकृष्णानं गीता सांगितली कशाला असती? तो तर एका पायावर तयार होता श्रीकृष्ण की मी जातो बाबा, मला यांच्याशी भांडायचं नाही, मी संन्यास घेतो. गीता सांगण्याचं मुख्य प्रयोजन हे आहे, गीता सांगण्याचं मुख्य प्रयोजनच कर्ममार्गाला अर्जुनाला प्रवृत्त करायचं हे आहे की तू तुझं कर्म कर, कर्म केलं ते तर तुला त्याची फळं मिळतील, पण त्या फळाची सुद्धा तू अपेक्षा करू नकोस, कर्म करणं हेच तुझ्या हातात आहे. भगवंताला जर संन्यास मार्ग सांगायचा असता तर त्यांनी अर्जुनाला भगवद्गीता सांगितली नसती, प्रयोजनच नाहीसं झालं असतं. हेच लोकमान्यांनी सांगितलंय की आपण सतत कर्मामध्ये रत राहिलं पाहिजे, कर्म केलं की बाकी फळाची अपेक्षा न करता तुम्ही तुमचं आयुष्य जगत राहा. आणि मग जेव्हा ते हिंदू धर्माचा विचार करतात तेव्हा लोकमान्यांनी असं सांगितलं, म्हणजे त्या काळामधल्या काही बेसिक समस्या त्यांना जाणवत होत्या की राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने जर आज आपल्याला हिंदुत्वाचा सिद्धांत मांडायचा असेल तर काय आवश्यक आहे. त्या काळामध्ये हिंदू समाजामध्ये जे काही 4 पीठं होती आपली, किंवा पीठापीठांमध्ये वाद होते, पंथापंथांमध्ये वाद होते, हे पंथभेद जेव्हा नाहीसे होतील आणि अखिल भारतीय पातळीवर हिंदू म्हणून आपण एकत्र येऊ, तेव्हा खऱ्या अर्थाने आपलं हिंदुत्व सिद्ध होईल. पंथभेद नाहीसे व्हावेत यासाठी लोकमान्य टिळक बऱ्याच व्यासपीठावरनं बोललेले आहेत. म्हणजे हिंदू धर्माची जी त्यांची हिंदू धर्मावरची त्यांची जी व्याख्यानं आहेत किंवा त्याबद्दलचे त्यांचे जे लेख आहेत, त्या लेखांमध्ये टिळकांनी आग्रहानं सांगितलंय की आपण एकमेकांमधले पंथभेद नाहीसे केले पाहिजेत. आता त्याला शास्त्रीय कारण आहे. ते कारण असं की शंकराचार्यांपूर्वी 600 वर्ष भारतामध्ये पंथापंथांमध्ये हिंदू धर्म विभागला गेलेला होता. तो पंथापंथांमध्ये विभागला गेलेला हिंदू धर्म शंकराचार्यांनी एका सूत्रात जोडला आणि मग नंतर नवा प्रवाह हिंदू धर्माचा सुरू झाला.
आता आधुनिक काळामध्ये जर आपल्याला नवहिंदुत्व लोकांपुढे आणायचं असेल तर हा जातीपातींमधला पंथांमधला हिंदू समाज एकत्र जेव्हा येईल तेव्हा खऱ्या अर्थाने नव्या काळात हिंदुत्वाचा सिद्धांत मांडला जाईल. अशी साधी सोपी थिअरी लोकमान्यांची होती. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल 1905-1907च्या सुमारास परदेशामध्ये हिंदू धर्मावरती, हिंदू धर्मग्रंथांवरती काय संशोधन सुरू आहे, किती टोकाचं आणि किती उच्च दर्जाचं संशोधन आपल्या ग्रंथांवरती सुरू आहे, याचे दाखले टिळकांनी केसरीतनं दिलेले आहेत. म्हणजे आपला धर्म हा विज्ञाननिष्ठ धर्म आहे. आपल्या धर्मातले सिद्धांत तिकडे विज्ञानाच्या कसोटीवर घासून पुसून सिद्ध होत आहेत. याचे हवाले टिळकांनी गुगल नसतानाच्या काळात केसरीतून दिलेले आहेत. बघा काय या माणसाची धर्माबद्दलची मतं असेल. बरं, ही सगळी मतं नाही आहेत, हे सगळं स्वतःच्या मनी मानसी मुरवलेलं आहे. त्याचा एक प्रसंग सांगतो, मग आपण पुढे जाऊ. मला वाटतं विदर्भामध्ये गोपाळ बुटींनी एक कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि लोकमान्यांना बोलवलेलं होतं. आता लोकमान्य येणार म्हटल्यानंतर जोशी म्हणून विदर्भातले प्रसिद्ध गायक होते. त्या गायकांना गायनाचा कार्यक्रम संध्याकाळी ठेवलेला होता आणि प्रचंड गर्दी. गायकसुद्धा तल्लीन होऊन गात होते. सगळे श्रोते अगदी त्या न्हावून निघालेले होते त्या संगीतामध्ये. आणि टिळक असे कोपऱ्यामध्ये बसले होते. त्यांना सुपारी कातरायची प्रचंड हौस, त्याच्यामुळे हातात अडकित्ता आणि सुपारी कापून टिळक एक एक सुपारीचं खांड तोंडात टाकत होते आणि इकडे गाणं उत्तम सुरू होतं. टिळकांच्या शेजारी एक जण बसले होते. त्यांनी असं ते म्हणाले की अहो इतकं सुंदर गाणं चालू आहे आणि ते जोशीबुवा इतकं छान गातायत, त्या गायनाकडे तुमचं लक्ष नाही आणि तुम्ही सुपारी काय कातरत बसलाय. संगीत ही एकच कला, म्हणजे तुम्ही इतके सगळ्या कला आत्मसात केल्या आहेत, संगीताबद्दल तुम्हाला अभिरुची वाटत नाही का. टिळकांनी काय उत्तर द्यावं, म्हणजे एखादा योगी माणूस असं उत्तर देऊ शकेल. टिळकांनी उत्तर दिलं की अहो प्रत्यक्ष भगवंताच्या मुखातून गायलेलं गीत मी ऐकून तृप्त झालेलो आहे. म्हणजे भगवद्गीता प्रत्यक्ष भगवंताच्या मुखातून ऐकलेलं गीत ऐकून मी तृप्त झालेलो आहे. त्याच्यामुळे मला आता ह्या मानवी गीतगायनाचा परिणाम माझ्या मनावरती होत नाही. मग त्यांनी उदाहरण दिलं की ज्यानं अमृत चाखलेलं आहे, अमृताची गोडी ज्यानं चाखली, त्याची तहान थंडगार सरबतानी कशी भागेल. असं सगळं ते अध्यात्म, तो सगळा कर्मयोग ते कोळून प्यायलेले. मंडालेहून त्यांना मेटलिल्लाला हलवण्यात येत होतं. सोबत पहारेकरी होते, पोलीस अधिकारी होते आणि का कोण जाणे कशी त्या तिथल्या तिथे त्यांना हलवताना सुद्धा लोकांना बातमी कळली. बरं, बातमी नुसती कळली नाही तर प्रचंड गर्दी झाली लोकांची आणि ती गर्दी झाल्यानंतर आवरणं मुश्किल झालं. तर तो सोबतचा जो अधिकारी होता त्याला प्रश्न पडला की हा माणूस भारतातला तर महाराष्ट्रातनं कुठून तरी याला आणलेलं आणि ह्याच्यासाठी इथे इतकी गर्दी होते. त्यानं विचारलं टिळकांकडे बघून की तुम्ही अहो काय राजेबिजे आहात का, तुम्ही कुठल्या देशाचे, तुम्ही कोणत्या देशाचे राजे आहात. या कर्मयोगानं काय उत्तर द्यावं. ते म्हणाले की अहो मी हा 3.5 हात देहाचा राजा नाही, माझं असं राज्य कुठून असणार. अशी उत्तरं लोकमान्यांची सगळी. तुमच्या या बोलण्यामधून एक सातत्याने उल्लेख आला तो म्हणजे टिळकांचे विचार हे काळाच्या खूप पुढे असलेले होते आणि त्यामुळे केवळ तेव्हाच्या काळातल्याच नव्हे तर आजच्या पिढीतल्या आणि येणाऱ्या सुद्धा पिढ्यांसाठी ते निश्चितपणे प्रेरणादायी ठरतील. काय वाटतं त्याबद्दल सांगा मला. खरं सांगू, आजच्या काळात त्यांचा सगळ्यात महत्त्वाचा विचार म्हणजे त्या काळात लोकमान्यांनी प्लेगच्या साथीमध्ये जे लोकांसाठी काम केलं होतं. आज आपल्यावरती कोरोनाचं संकट आहे आणि त्या कोरोना काळामध्ये लोकमान्यांनी त्या काळात जो आदर्श आपल्या पुढे घालून दिला तो आदर्श आपण लोकांपुढे घालायला पाहिजे. म्हणजे कुठलीही इतर साधनं नसताना लोकमान्यांनी आपल्या प्राचीन ग्रंथांमधून त्या प्लेगच्या साथीवरती उपाय शोधले होते. त्याच्यासाठी ते दक्षिणेतल्या काही वैज्ञानिकांना भेटले होते. वैज्ञानिकांना भेटून त्यांनी विनंती केली होती की बाबांनो, अशा साथीचे रोग जर भारतात सातत्यानं यायला लागले तर त्याच्यावरती उपाय म्हणून भारतामध्ये ठिकठिकाणी औषधांच्या निर्मितीसाठी संशोधन करणाऱ्या प्रयोगशाळा सुरू व्हायला पाहिजेत. संशोधनाच्या प्रयोगशाळा सुरू व्हायला पाहिजेत हा विचार आजपासून 125 वर्ष आधी टिळक मांडतात. काय दूरदृष्टी असेल बघा या माणसाची. आज आपण कोरोनावरती उपचारासाठी प्लाझ्मा थेरपीचा विचार करतोय. प्लाझ्माचं प्रचंड आपल्याकडे सध्या रिसर्च चालू आहे त्या सगळ्या विषयांमध्ये. तत्सम उपाय, तत्सम इलाज लोकमान्यांनी त्या काळात केसरीमध्ये मांडून ठेवलेला आहे. आजच्या काळात इतका महत्त्वाचा विचार, प्लेग सारखे प्रश्न असतील त्या काळात जे आज आपण कोरोनाशी जोडू शकतो. त्यानंतर आजच्या तरुणांपुढे सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न म्हणजे बेरोजगारीचे.
आज तरुणांमध्ये उद्यमशीलता वाढली पाहिजे, त्याच्यासाठी लोकमान्यांनी 100 वर्षांपूर्वी आदर्श घालून ठेवला आहे. त्या काळातल्या तरुणांना ते सांगतात, बाबांनो, इंग्रजी शिक्षणामुळे तुम्ही ज्या नोकऱ्या करताय त्या नोकऱ्यांच्या ऐवजी स्वतःच्या पायावर उभे राहा आणि जॉईंट स्टॉक कंपनी सुरू करा. जॉईंट स्टॉक कंपनी सुरू करा हा विचार टिळक 100 वर्षांपूर्वी देतात, म्हणजे आपण कल्पना करा. शिवाय त्याच्या साथीनं लोकमान्यांनी बरं नुसतं सांगितलं नाही, त्यांनी करून पण दाखवलंय. म्हणजे बॉम्बे स्वदेशी स्टॉक एक्सचेंज लोकमान्यांनी सुरू केले. शिवाय त्या काळात लोकमान्यांनी काही व्यवहार चेकद्वारे केलेले आहेत. शेअर मार्केटमध्ये त्यांचं प्रचंड लक्ष होतं. आता हे लोकमान्यांचे जर पैलू सांगत गेलो तर आपल्याला वेळ पुरणार नाही. किती लोकमान्यांचे आजच्या काळात लागू होतील असे पैलू सांगावेत, असे आहेत, इतके प्रचंड आहेत. एक शेवटचा प्रश्न विचारतो तो म्हणजे शेवटच्या काळामध्ये टिळकांचं जे कार्य जे काय होतं ते कशा पद्धतीचं होतं? त्यांचं शेवटचं कार्य म्हणजे एकतर अखिल भारतीय पातळीवरती ते लोकप्रिय झालेले होते. इतकी अफाट लोकप्रियता त्यांची होती. मी सुरुवात ज्या कवितांनी केली तशा पद्धतीची कविता टिळकांवरती लिहिल्या जात होत्या. टिळकांवर नाटकं रचली जात होती. म्हणजे आपल्याकडे पहिली सेन्सॉरशिप ज्या नाटकावर आली, सेन्सॉरशिप ज्या नाटकामुळे सुरू झाली, त्या किचकवध नाटकावर बंदी टिळकांमुळेच आली होती. अनेकांना माहिती नसेल, त्याबद्दल आपण सविस्तर कधीतरी बोलू. पण सगळ्याच क्षेत्रात लोकमान्य लोकप्रिय झालेले होते आणि अखिल भारतीय पातळीवर लोकमान्यांचं नेतृत्व इस्टॅब्लिश झालेलं होतं. म्हणजे पटेल नावाचे त्यांचे एक सहकारी आहेत, त्यांनी असं म्हटलंय की आर्मचेअर पॉलिटिक्समधून, म्हणजे दिवाणखान्यात बसून खुर्चीवर बसायचं आणि राजकारणाच्या गप्पा करायच्या, त्या आर्मचेअर पॉलिटिक्समधून भारताचं राजकारण ज्यांनी बाहेर आणलं ते लोकमान्य टिळक. म्हणून ते तळागाळामध्ये गेले, तळागाळात जाऊ शकले. म्हणजे शेतकऱ्यांचा प्रश्न, कामगारांचा प्रश्न आणि व्यापाऱ्यांचा प्रश्न, या 3 प्रश्नांची जाण असलेला अखिल भारतीय पहिला नेता लोकमान्य झाले. आणि आज 100 वर्ष, 101 वर्ष टिळकांना जाऊन होत आहेत. वैभवशाली मृत्यू होता त्यांचा, काय सांगावं त्याच्याबद्दल. म्हणजे या मुंबई शहरानं आत्तापर्यंत 2 लाख लोकांची गर्दी एके ठिकाणी बघितली नव्हती. ती लोकमान्य टिळकांवरती बघितली गेली. लोकमान्य टिळकांच्या मृत्यूचं ऐतिहासिक मोल इतकं आहे, लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर 3 डॉक्युमेंटरीज त्यांच्या मृत्यूवरती केल्या गेल्या. पहिल्या डॉक्युमेंटरीज म्हणजे दरम्यानच्या काळामध्ये नुकतंच नव्यानं सेन्सॉर सर्टिफिकेट आणि सेन्सॉर नंबर्स द्यायला सुरुवात झालेली होती. पहिली जी डॉक्युमेंटरी केली कोहिनूर फिल्म कंपनीनं टिळकांच्या मृत्यूवरती, त्याचा सेन्सॉर नंबर 7 आहे. नंतरचा दुसऱ्या आणखी एकाने केली, त्याचा नंबर 13 आहे. तर इतका वैभवशाली मृत्यू, इतका वैभवशाली अंत. म्हणजे त्या काळातले आजचे अनेक दिग्गज नेते, म्हणजे ज्यांना आपण नंतरच्या काळात दिग्गज म्हणून ओळखायला लागलो, असे अनेक, म्हणजे कॉम्रेड डांग्यांचं नाव घेता येईल आपल्याला त्याच्यामध्ये, किंवा आचार्य अत्रे स्वतः. आचार्य अत्रे पूर्णपणे त्या अंत्ययात्रेमध्ये सहभागी होते. त्यांनी त्यांच्या पुस्तकांमध्ये त्याची वर्णनं सुद्धा केलेली आहे. 2 लाखांचा समुदाय, प्रचंड पाऊस त्या दिवशी पडत होता आणि ती सगळी अंत्ययात्रा त्यांची निघाली. त्या अंत्ययात्रेमध्ये एक म्हातारी ख्रिश्चन तिच्या मुलासह आलेली होती आणि प्रचंड पाऊस पडत होता. तिचा तो 70च्या पल्याडची असेल, तिचा तो जर्जर देह सगळा झोकांड्यात देत देत चाललेला होता त्या प्रचंड गर्दीमध्ये. तिचा मुलगा तिला म्हणाला की आई काळजी घे, प्रचंड पाऊस पडतोय. ती त्याला म्हणाली, अरे पाऊस आणि ते काळजीचं जाऊ दे, मला तर असं वाटतंय इव्हन गॉड इज वीपिंग फॉर मिस्टर टिळक. हा पाऊस नाही बरसत आहे, लोकमान्य हा देश सोडून जातायत ना, ते भगवंताला प्रत्यक्ष त्याच्या वेदना होत आहेत आणि पावसाच्या रूपाने तोच सरी गाळतोय. इतका वैभवशाली मृत्यू. तुम्हाला सांगतो, टिळकांची ती जी राख होती ना, त्यांना अग्निडाग दिला गेला. एका मुसलमान तरुणांनी त्यांच्या त्या चितेवरती उडी घेतली हो. तिथल्या लोकांनी त्याला बाहेर काढलं. बाहेर काढल्यानंतर त्याला इस्पितळात नेलं गेलं आणि नंतर 4-5 दिवसात त्याची प्राणज्योत मालवली. त्यानंतर तो पाऊस थांबला आणि दुसऱ्या दिवशी पुंडलिकराव कातगडे असतील किंवा खुद्द कॉम्रेड डांगे असतील, डांगे सकाळी तिथे गेले. डांग्यांच्या पत्नीने ती आठवण लिहिली आहे. त्या म्हणतात की बग्या तिथे गेला दुसऱ्या दिवशी, त्यांनी एक चांदीची डबी होती त्याच्या हातामध्ये, त्यानं त्या डबीमध्ये त्या टिळकांची ती राख भरून आणली. तो इतका प्रचंड रडत होता, त्याला झोप सुधरत नव्हती, प्रचंड तो रडत होता, त्याला तहान भूक झोप सगळं तो विसरून गेलेला होता. आणि त्याने ती डबी आणली आणि दुसऱ्या दिवशी ती डबी त्यानं आमच्या देवघरामध्ये ठेवली आणि तिथे दिवा लावला. लोकमान्यांचा तो दिवा, म्हणजे त्या राखेसमोर त्या दिव्याचा जो प्रकाश पडला असेल, तो प्रकाश आज भारतभर पोचलेला आहे. आणि आज 100 वर्षांनंतर सुद्धा लोकमान्यांच्या मृत्यूबद्दल, त्या वैभव संपन्न अशा माणसाबद्दल आपण इतकी चर्चा करतोय. यातच लोकमान्यांचं सगळं काही आलं, सगळं श्रेय त्यांचं आलं.
पार्थजी, खरं तर लोकमान्यांचं व्यक्तिमत्व एवढं बहुआयामी बहुपेडी आहे, अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे की ते आपल्याला या छोट्याशा कार्यक्रमामध्ये खरं तर त्याच्याविषयी बोलणं पुरे पडणार नाही. वेळ इतका कमी वेळ आहे निश्चितपणे. पण तुम्ही इथे आलात आणि हे सगळं उलगडून दाखवलं तुम्ही आम्हाला, त्याबद्दल खूप खूप आभारी आहोत न्यूज डंकाच्या वतीने.